चला तर मंडळी 100% माझी गॅरंटी आहे. मुलांच्या आवडीचा हा पदार्थ घरच्या घरी अतिशय पौष्टिक पद्धतीने बनवला तर मुलं बाहेरचे मैद्याचे पदार्थ खाणं विसरून जातील. इथे गव्हाच्या पिठामध्ये बारीक रवा, मीठ, गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. खूप सैल नाही, खूप घट्ट नाही. झाकून मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं. एका भांड्यात भरपूर पाणी गरम करायला ठेवायचं. भाज्या चिरून घ्यायच्या. साहित्याचं प्रमाण मी कॅप्शनमध्ये लिहून दिलेलं आहे. तर मी आजचा हा पौष्टिक पदार्थ करताना द इंडस व्हॅलीचा ट्रायप्लास स्टेनलेस स्टीलचा फ्राय पॅन वॉक वापरणार आहे. 1.8 लिटरचा आहे. प्रीमियम क्वालिटीचा 3 लेअर थिक बॉडी आहे. मस्त जाड आहे, खोलगट आहे. यासोबत लीड सुद्धा आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा. स्क्रीनवर माझा कुपन कोड आहे आरती24 तो वापरला तर एक्स्ट्रा 12% डिस्काउंट मिळेल. आता आपण नूडल्स करून घेऊया. तर इथे पाणी छान गरम झाले. किंचित मीठ आणि तेल घालायचं. शेवची चकती घातली आहे. सोऱ्यामध्ये तेल लावलंय. अर्ध पीठ त्यामध्ये घातलं. नूडल्स करताना पाणी उकळत असावं. गॅस मोठा ठेवायचा. हवे तितके लांब नूडल्स घालायचे. कैचीने कट करून घ्यायचे. एका घाण्याचे नूडल्स घातले. संपूर्ण नूडल्स घातले की मोठ्या आचेवर 2 मिनिटं शिजवायचे. नंतर काढून गार पाण्यात ठेवायचे. 10 मिनिटं गार पाण्यात ठेवायचे. नंतर चाळणीवर निथळून घ्यायचे. त्यानंतर आपण नेहमीचे नूडल्स करतो तसेच नूडल्स करून घ्यायचे. तेलामध्ये मिरची, लसूण, कांदा, गाजर परतलं. नंतर शिमला मिरची, कोबी मिनिटभर परतला. नंतर टोमॅटो, थोडं मीठ आणि सॉस घातले. भाज्या अर्ध्या कच्च्याच ठेवायच्या. सगळं छान तयार झालं की हे नूडल्स मस्त पाणी निथळलंय, मोकळे सुटसुटीत आहे. त्यामध्ये नूडल्स घालून 2 मिनिटं परतून घ्यायचं. या वॉकमध्ये अजिबात हे चिकटत करपत नाही बरं का. तुम्ही सुद्धा वॉक खरेदी करा. मस्त झालंय. मुलांना कळत सुद्धा नाही. हे गव्हाच्या पिठाचे नक्की ट्राय करा.